पुणे शिक्षणाचं माहेरघर, संस्कृतीची राजधानी आणि अध्यात्माची शांत सावली लाभलेलं शहर. या शहराच्या मध्यभागी टेकडीच्या कुशीत विसावलेलं आहे एक शक्तिपीठ. ही फक्त एक देवस्थान नाही, ही आहे पुण्याची रक्षणकर्ती आई चतुश्रुंगी. ज्या टेकडीवर हे मंदिर आहे त्या टेकडीला 4 उंच शिखरं आहेत, म्हणून नाव पडलं चतुश्रुंगी. पण या नावामागे फक्त भूगोल नाही, यामागे आहे श्रद्धेची, भक्तीची आणि चमत्कारांची कहाणी. सुमारे 400 वर्षांपूर्वी सेनापती हरिपंत फडके यांना एक रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात देवीने दर्शन दिलं आणि सांगितलं, मी या टेकडीवर वसलेली आहे, मला शोध आणि माझी प्रतिष्ठापना कर. सकाळ होताच त्यांनी टेकडीवर शोध सुरू केला आणि अखेर एका जागी त्यांना स्वयंभू मूर्ती सापडली. तीच आजची चतुश्रुंगी माता. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी चढाव्या लागतात 100 पेक्षा जास्त पायऱ्या. प्रत्येक पायरी म्हणजे एक संकल्प, प्रत्येक श्वास म्हणजे एक प्रार्थना. लहान मुलं, वृद्ध, तरुण सगळेच एकाच श्रद्धेने वर चढतात. मुख्य प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर नजरेस पडते गणपती बाप्पाचे मंदिर. येथे श्री गणरायाची अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न मूर्ती आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपल्याला अष्टविनायक गणपतीचे दर्शन होते. आई चतुश्रुंगी ही महिषासूर मर्दिनीचा अवतार मानली जाते. तिच्या मूर्तीला 4 हात, हातात शस्त्र आणि चेहऱ्यावर करुणा. ती रौद्रही आहे आणि मायेची सावलीही. भक्तांच्या मते ती संकटात धावून येते आणि नवस पूर्ण करते. नवरात्रीचा सोहळा जेव्हा नवरात्री येते तेव्हा संपूर्ण परिसर उजळून निघतो. ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास आणि हजारो भक्तांची रांग. 9 दिवस इथे जणू शक्तीचा महापूर उसळतो. पुण्यातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक चतुश्रुंगी देवीची नवरात्री. असं मानलं जातं की आई चतुश्रुंगी पुणे शहराचं रक्षण करते. काळ बदलला, पुणे वाढलं, उंच इमारती उभ्या राहिल्या, पण टेकडीवरची आई आजही तशीच उभी आहे, निश्चल, जागृत आणि करुणामयी. मंदिराच्या परिसरात एक वेगळीच शांतता आहे. खाली शहराचा गोंगाट आणि वर फक्त वाऱ्याचा आवाज. जणू आई म्हणते, थांब, थोडा वेळ स्वतःसाठी काढ. इथे येऊन अनेकांना मिळतो मानसिक आधार, मनशांती आणि नव्या सुरुवातीची ताकद. पिढ्यानपिढ्या लोक इथे येत आहेत, आईला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर परत येऊन ओटी भरतात. काही जण परीक्षेआधी येतात, काही नव्या नोकरीसाठी, काही फक्त धन्यवाद म्हणायला. देव आणि भक्त यांच्यातील नातं इथे जिवंत आहे. सूर्य मावळतो, पण टेकडीवरील दिवा कायम पेटलेला असतो. तो दिवा आहे श्रद्धेचा. पुणे झोपतं, पण आई जागी असते. ही आहे पुण्याची आई, चतुश्रुंगी माता. श्रद्धेचं प्रतीक, शक्तीचं रूप आणि भक्तीचा आधार. तुम्ही कधी पुण्यात आलात तर या टेकडीवर नक्की या. कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची असतात.